जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर ताई लागलेले आहे भाकरी करायला. आज मस्तपैकी कढी आणि भाकरीचं बेत आहे. तर म्हणलं चला लय दिवसापासून कढी केलेली पण नव्हती आणि आज कढी करायची आहे. आणि घरचं दही तर खरं आमचं बऱ्याच दिवसापासून नव्हतं. तर मग आता दूध बऱ्यापैकी घरी राहतं त्याच्यामुळे मग म्हणलं चला घरचं दही असलं ना तर कढी बी एकच नंबर होती. तर आमचा आज कढी आणि बाजूची भाकरीचं बेत आहे बघा. तर आज सुट्टी आहे आराला पण रविवार त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे. नाही तर तिचं सकाळी सकाळी राहतं का टिफिन बनायचा चपाती आणि काही तर थोडीशी भाजी करून द्यायला तिला. तर बघा सकाळचं वातावरण. तर बघा आताच म्हणजे आता वाजलेले आहेत 8. तर किती मस्त सूर्यदर्शन पण झालं आणि सडा रांगोळी तर सकाळी सकाळी आपण रोजच करतो. तर दारामध्ये कसं छोटीशी रांगोळी असली म्हणजे एकदम मस्त दिसतंय. आणि इकडं तुळशी पुढं आज शेवटचा पूस महिन्यातला रविवार होता. तर आज आमुषा पण आहे हानतय. तर आजची दिवस आहे ना उपवास. तर सूर्य काढून आम्ही सूर्य निघायच्या आधी चाळण देव ठेवत असतो. आणि आता सूर्याची पूजा पण केलेली मम्मीना. पडली का मग त्याच्यानंतर पूजा करून काढून घ्यायचं चाळणी. हा ना मग शू ए शू पळत होतो हा ना लय पळतो. बसून दिला ना भारी खेळतो. बघा सकाळी सकाळी गायला कुट्टी ते टाकलेली राहते आणि कुट्टी ते खाते काय. तर आता कसं शंभू शोप पाणी भाऊ गेलेले आहेत पाणी भरायला. शंभूच पाणी काय गडबड झाली शंभू खरंच फोन ठेवू राहिला. मम्मीचा फोन देऊ हा का पहिला का आईचा फोन करा ठेव शिव शंभू जाय आईचा फोन करत ठेव यायला लागन. शू आपल्या इटाला बघा आता आमच्या आंब्याला सुद्धा बार लागायला लागलेला आहे. तर गावरान आंब्याला यंदा जास्तच बार आला आणि इकडच्या आंब्याला पण लागलेला आहे पण अजून त्याचं दिसत नाही. चला चहा पाणी पण झालं आणि भाकरी चालली. आता कढी करून घेऊ आपण नाही का. किती राहील तुमची भाकरी. एकच राहिली का. कढीच मग बाहेरच आणते हा ना मग. तर बघा आताच भाकरी झाल्या आणि पोरांचं चाललेली गडबड. कारण सकाळी सकाळी पोरांना कसं लई शिवचं तर आमच्या आज सकाळ पण जरा रडूच राहिला बरं का शिव. शिवची तब्येत बरोबर हा ना ते बाई आता कसं हसू राहिलंय. अहो बाई सर्दी झाली खोकला आला काय लई हा. तर इकडे कविता चालू झाली बघा कढी करून घ्यायचं. शंभू काय झालं तुला तिला तर काय झालं काय माहिती. तर बघा लसूण पण लाल झालेला आहे आपला आणि आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. कढीपत्ता आणि ताजी ताजी कोथिंबीर पण कापून ठेवली. तर हिरवी मिरच्या बाई शिवला काय झालं. शिवला झोप आली असं आता. तर बघा मिरच्या पण चांगलं तळल्या गेल्या आणि आता हळद टाकून घ्यायची. आणि आता आपल्याला शेवट कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. शंभू ठसका होऊ राहिला नाही. नकोच नाही हल नाही दादा. बघा कवितानी मस्त सगळा मसाला परतून पण घेतलेला आहे आणि आपल्याला बेसन पिठाची कढी बनवायची बघा. आणि सगळ्यात मेन आहे ना घरचं दही आहे. तुम्ही पा एकदम घट्ट असं आपलं घरचं दही आहे. गरम पाणी कविता हा थोडं गरमच करून घेतलं कढईमध्ये. आणि कसं गरम पाण्याला चवदार भाजी लागत. हा ना आपल्या मम्मीची पद्धत थोडस गरम पाणी ते करून टाकायचं. काय झालं शिवला शिवदादाला काय झालं माझ्या झोप आली. अगं टोपी सगळी तोंडावर आली त्याच्या. हळद टाकली कविता. हा टाकली ना. चिंचाची कढी एकच नंबर लागत बाई. चिंचाची करून मला लई दिवस चिंचाची कढी खायची. शंभर करून या दिवशी मला तर जाता जाता काही खायला नाही चालणार. पण आता हे सोबत भात बी करू का आपण. भात पण करू. भात पण एकच नंबर. हा ना शंभू दादा तू भाजी करतो का हा पाय ना.
जेवढं टाकायचं तेवढं आता टाकून घे बरं का. आणि उकळी घ्यायची चांगली, मग दही टाकायचं. म्हणजे मग पिठीने शिजल्या जातं उकळीमध्ये. नंतर मग दर्शिक दही टाकलं का लगेच मस्त कढी तयार होते आपली. शिवदादाचं काय चाललंय बाई गप्पा? बघा आपल्या कढीला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग आता मीठ टाकून घेऊ राहिले. तर उकळी आल्याच नंतर आपल्याला दही टाकायचंय. कारण की दही नंतर टाकल्याच्या नंतर उकळी नाही येऊन द्यावं लागत. त्याच्यामुळे आधीच चांगली काय आता फुटल्यावानी होतं. हा अगं बाई शिवशंभू लई दुख नाही आलं बाई पोरांना. बघा आपल्या कढीला मस्त अशी उकळी आली. म्हणजे अजून दही टाकले नाहीये त्याच्यात. तर इकडं हा आणि इकडं चाललेलं बघा कविताचं दही घुसळून घ्यायचं काम. दहीचे मग गोळे गोळे राहत नाही ना कढी. आणि घरचं दूध आहे चांगलं, तर मग आपण चांगलं तापून एकदम असं धिलट्यावानी सायल राहते त्याला. तर मग ती टाकली की एकदम मस्त असं घट्ट दही होतं. एकदम मस्त लागते कढी पण खायला. तेच ना. हो शंभू, मग शंभू कढीला आवडते बरं का. शंभू दही साखर खायची आणि शंभू मग त्याला आवडते. ते टाकून त्याच्यात टाकते ती काही मस्त उकळी आली ना भरपूर उकळी आली. हा तुला नाही तुला नाही. तर बघा आपल्या पिठाला चांगली उकळी येऊन दिली होती कढीला. तर आता आपल्याला दही टाकून आणि आपली एकदम मस्त अशी कढी तयार होणार आहे. आता याला जास्त नाही उकळून द्यावं लागायचं. 1 मिनिट बस फक्त उकळून द्यावं उकळून द्यावं लागायचं. नुसती कढी गरम होऊन द्यावं लागायचं. तेच ना. मग अगोदर चांगलं पीठ ते चांगलं उकळलेलं आहे ना. कसं जास्त वेळ जर उकळून दिलं ना मग काय होतं, दह्याची कढी एकदम मस्त होती बरं का. घट्ट होती. खायला बी अलगच टेस्ट लागते एकच नंबर. शंभू दादाच काय चाललंय? शंभर थोडंसं दही ठेवलं ना. हा ना, बरं झालं. चालू खेळायचं का शंभू? चालेल ना. तिला थोडीशी गरम होऊन देऊ हा ना. आणि लगेच मग उतरून घ्यावं काढून लागेल. घेऊ. हा ना. मग या पातेल्यात काढून घ्यायचं. बघा आपल्या कढीला मस्त अशी उकळी आली आणि मी जास्त काही उकळी नाही येऊन देणार. लगेच खाली काढून घेणार आहे. बघा याच्यासोबत बाजरीच्या भाकरी एकच नंबर. तर बाजरीच्या भाकरी बी करून घेतलेल्या आहे बघा. आणि इकडं पोरांचं चाललेलं आहे जेवण करायचे. कविता काय करते का? भट्टा किती का? बरं बघा आता सगळं काम पण आवरलं आणि पोरांचं चाललेलं आहे बघा झोका खेळायचं. आणि आता आम्हाला जेवण करायचे. अरे चाल अरे जेवायला चाल. शंभू चाल ना. बघा आता सगळेजण मध्ये बसलेले जेवायला. आणि आज मम्मीला आणि आत्याला उपवास आहे. तर रविवार त्यांचं चाललेलं आहे फराळ करायचं. शिवदादा बाय कसा हसवतो. आणि आम्हाला आज कढी आणि भाकरीचा बेत आहे आमचा. चुरून घ्या ना मग. सोन पावडर आहे कुठं बसली? किचन खाली जाऊन बसली डायरेक्ट. ते झोका खेळू राहिले दोघं बी. बघा कढी केली मस्त, बाजरीच्या भाकरी आणि भात आहे. चुरून घेतलं डायरेक्ट. कढी सोबत चुरूनच लागत आवडत. पण याला दोघांना जेवायचं नाही का? दीदीला शंभूला. का रे शंभू जेवण नाही करायचं? चला तर बघा सगळेजण बसलेले आहेत जेवायला. तर आज मस्तपैकी कढी भाकरी आणि भाताचा बेत आहे. तरी आव्हान पप्पा नाही बाहेर. हा पप्पा जेवले ना. व्हिडिओ कॉल करून घर पूर्ण फुल झालं. आज फुल झालं. आज सगळेजण जेवायला बसले सांगस त्याच्यामुळं किचन खाली बसले. हा सोलापडी तू कुठं बसला? या सगळेजण जेवण करायला. तर आता बसलेलं आहे जेवण करायला.